तर मी चिकन चिली बनवण्यासाठी सर्वात आधी त्यांना चिकनला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलं. थोडंसं चिकन बाजूला काढून त्याला रोस्टेड मसाला लावून ते फक्त फ्राय करण्यासाठी साईडला ठेवलं. मसाला असा लावून त्याला व्यवस्थित मिक्स करून मग ते बाजूला थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं. पप्पा काही निमित्ताने रेनकोट घालून बाहेर जात होते. त्यानंतर आपण आता चिकनमध्ये कॉर्नफ्लावर आहे ते थोडं टाकून मग जिंजर गार्लिक पेस्ट टाकली मी त्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये पेपर पावडर पण टाकायची असते. सो मी ऑलरेडी ते बारीक कुटून घेतले होते आणि ते ॲड केले. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ चवीनुसार टाकायचं असते. सो ते थोडंसं ॲड केलं. मसाला टाकला. मला अंदाज एवढा फारसा येत नव्हता कारण मी फर्स्ट टाईम बनवत होती. मग एक अंडा फोडून टाकला. त्याने थोडं ते मिश्रण प्रॉपर होतं आणि एकजूट होतं, म्हणजे तळायला पण व्यवस्थित राहतं. आणि मग सगळं मिश्रण एकत्र एकजीव केलं आणि थोड्या वेळासाठी त्याला असंच मॅरिनेट करायला ठेवलं. त्यानंतर ते चिकन पीसेस फ्राय करायचे असतात, डीप फ्राय करायचे असतात. सो मी सगळे पीसेस एक एक करून फ्राय करून घेतले. सोबतच मी कांदा आणि शिमला मिरची स्क्वेअर पीसेसमध्ये कट केले. तर आपले चिकन फ्राय झालेलं आहे ते एका पॅनमध्ये आपण टाकणार आहेत थोडंसं तेल टाकून. त्यानंतर ते मिक्स करून घेणार आहेत. ह्यामध्ये थोडीशी पेपर पावडर टाकायची आहे. सो आपल्याला 3 सॉसेस टाकायचे आहे, रेड चिल्ली, ग्रीन चिल्ली अँड डार्क सोया सॉस. आपल्या अंदाजानुसार टाकायचं. त्याला थोडंसं थिकनेस येईल आणि थोडं चव लागेल त्यासाठी आपल्याला ॲड करायचं आहे. आणि मस्त त्यानंतर ते मिक्स करून एकजीव करून त्याला प्रॉपरली थोड्या वेळासाठी आपल्याला शिजवत ठेवायचं आहे, 5 मिनटं. आणि अशा प्रकारे ही रेडी झालेली आहे ग्रेव्ही. त्यामध्ये मी आपण फ्राय केलेले चिकन पीसेस ॲड केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली चिकन चिली रेडी झालेली आहे. सो ती पहिले मी मम्मीला टेस्ट करायला दिली. छान केले, मला खूप आवडले. थँक्यू फॉर वॉचिंग.